ये भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ती गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिन 19 नोव्हेंबर 2024 मंगळवार. हॅनोक कोण घेतले गेले आणि हॅनोक देवाबरोबर गेला आणि तो नाही देव त्याला घेऊन गेला. उत्पत्ती 5 अध्याय 24 वचन. एकदा देवाचा सेवक एकदा म्हणाला, जेव्हा मी माझ्या कामातून राजीनामा दिला आणि पूर्ण वेळेच्या सेवेत आला तेव्हा मीही तो देवाबरोबर चालण्याची इच्छा जग आणि त्यांची महानता नाही मला अपील त्याने असेही सांगितले की तो आता 8 तास प्रार्थना करण्यासाठी लवकर देवाची उपस्थितीत जातो. आणखी एक भक्त म्हणाले, मी आनंदी बोलणे इतर भाषेत दररोज तासभर देवाची उपस्थितीत पापांची खात्री करण्यासाठी मला खात्री आहे की मला प्रभावित केले. मरिया, जो प्रभूच्या पायावर बसला होता, त्याने त्या चांगल्या भागाला निवडले जे तिच्याकडून काढून घेतले जाणार नाही. लूक 10 अध्याय 45 वचन. जो देवाची उपस्थितीत अडकला आणि देवाबरोबर चालला तो पाहिला नाही. अचानक सर्व ज्ञान बाप्टिस्ट म्हणाला, देव वाढवा पण मला कमी करणे आवश्यक आहे. ख्रिस्त त्यांच्या मते वाढले आणि पूर्णपणे भरले म्हणून त्याच प्रकारे हॅनोक कमी आणि कमी झाले. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर किल्लेला आहे. मी जगणार नाही, परंतु ख्रिस्त माझ्या मते जगतो आणि मी जे आयुष्य जगतो ते मी देवाची पुत्रावर विश्वास ठेवतो, ज्याने माझ्यावर प्रेम केले आणि स्वतःला माझ्यासाठी दिले. गलातियर 2 अध्याय 20 वचन. ख्रिस्तामध्ये परिपूर्ण आहे का सर्वात मोठा आत्मिक प्रकार आहे. जे तुम्हाला पाहतात त्यांना तुम्ही पाहू. दया या प्रेम, दया, दयाळूपणा, करुणा, पवित्रता, प्रभू येशू ख्रिस्तांची आत्मिक धगाने आपल्यामध्ये वाढली पाहिजे. आपल्या गुणधर्म आपल्या प्रत्येक कृतीमध्ये प्रकट केले पाहिजे. तरच आम्ही ख्रिस्त येशूमध्ये परिपूर्ण होऊ शकता. जे देवाबरोबर चालतात ते परमेश्वराची येण्यावर उचलून द्या. रणशिंग वाजवताना फक्त हॅनोक सारखेच देवाने भगवंताशी झुंजले. ते ख्रिस्ताची येण्याची वेळी रूपांतरित केले जातील आणि हवेत प्रभूला भेटतील. पवित्र शास्त्र म्हणते, पहा, मी तुम्हाला एक रहस्यमय सांगू शकत नाही. आम्ही सर्वजण झोपू शकणार नाही, परंतु आम्ही सर्व काही बदलले पाहिजे. एका क्षणी डोळ्याची झुंजणे, शेवटच्या तुकड्यावर रणशिंग आवाज होईल आणि मेलेले अविनाशी ठरतील आणि आम्ही बदलले जाईल. या भ्रष्टाचारामुळे अविनाशी पण बाळगणे आवश्यक आहे आणि या प्रणालीमुळे अमरत्व धारण करणे आवश्यक आहे. 1 कोरिंथियर 15 अध्याय 51 वचन से 53 वचन. पुढील ध्यानासाठी वचन. म्हणून तुम्ही जा, कारण तुम्हाला माहीत नाही की तुमच्या प्रभूला काय वाटते ते तुम्हाला माहीत नाही. म्हणून तुम्ही तयार असावे, कारण मनुष्याची पुत्र तुम्ही अपेक्षा करणार नाही. मत्ती 24 अध्याय 42 वचन से 44 वचन. दिवसासाठी बायबल वाचन. सकाळी एजेकिएल 11 अध्याय 12 ते 13 अध्याय. संध्याकाळी जेम्स 1 अध्याय. धन्यवाद.